नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. सगळे जे करतात तेच करून तुम्ही वेगळं कसं बनणार? बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. आणि आजच्या या वेगवान जगात तर तो अगदी मनाला भिडतो. कारण आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपण सगळेच एका न संपणाऱ्या रॅट रेसमध्ये अडकलो आहोत. अगदी बरोबर. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक न थांबणारी धावपळ सुरू असते आपली. खरंय. म्हणजे सकाळी डोळे उघडले की पहिला हात आपला मोबाईलवर जातो. सोशल मीडिया किंवा लिंक्डइन उघडलं की वाटतं, अरे तो व्यक्ती किती पुढे गेला आणि मी मागेच राहिलो. हे खूपच कॉमन झालंय आजकाल. आणि याच विचाराने दिवसाची सुरुवात एका अनामिक दडपणाने होते. कोणीतरी एखादा नवीन कोर्स केला म्हणून आपणही त्याच्या मागे धावतो. आपणही तीच कॉपी करायला जातो. अगदी. कुणीतरी एका विशिष्ट क्षेत्रात करिअर बनवलं, मग आपणही आपली आवड विसरून त्याच रांगेत जाऊन उभे राहतो. आणि हे सर्व करताना आपण खरं तर स्वतःलाच हरवून बसतो. एक्झॅक्टली. आणि मग होतं काय, आपण ओव्हरथिंकिंगच्या एका अशा जाळ्यात अडकतो जिथे सततची इतरांशी होणारी तुलना आपल्याला आतून पोखरत असते. हो, आपला स्वतःवरचा विश्वास कमी होतो. आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करत आहोत, रोज 10-12 तास राबत आहोत, पण तरीही हातात काहीच लागत नाहीये. एक प्रचंड पोकळी आणि नैराश्य जाणवतं. आणि हे ऐकताना प्रत्येकाला असंच वाटत असेल की अरे, हे तर रोज माझ्याच आयुष्यात घडतंय. नक्कीच. आपण सगळेच या चक्रव्यूहात कुठेतरी अडकलो आहोत. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रोजच्या थकवणाऱ्या धावपळीतून बाहेर पडण्याचा एक अतिशय स्पष्ट आणि शांत मार्ग शोधणार आहोत. आज आपण पीटर थिल यांच्या 0 to 1 या गाजलेल्या पुस्तकातील मूळ विचारांचा आधार घेणार आहोत. हो, आणि मला वाटतं हे पुस्तक फक्त बिझनेस किंवा स्टार्टअपबद्दल नाहीये, तर स्वतःची एक वेगळी, यशस्वी आणि तणावमुक्त ओळख कशी निर्माण करायची याचं हे एक अत्यंत व्यावहारिक तत्वज्ञान आहे. बरोबर. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा धागा हा आहे की आपण इतरांची कॉपी करणं कसं थांबवू शकतो. अगदी. या पुस्तकातून आपल्याला जो पहिला मोठा धडा मिळतो तो म्हणजे जगात प्रगती ही 2 प्रकारची असते. 2 प्रकारची प्रगती म्हणजे नेमकं काय? बघा, जेव्हा आपण जगात आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींची फक्त कॉपी करतो ना, तेव्हा आपण 1 ते N असा प्रवास करत असतो. अच्छा, 1 ते N. हो, याला आडवी प्रगती किंवा हॉरिझॉन्टल प्रोग्रेस म्हणतात. म्हणजे जे आधीच सिद्ध झाले, जे लोकांना आधीपासून माहीत आहे, तेच पुन्हा पुन्हा करणं. पण जेव्हा आपण काहीतरी पूर्णपणे नवीन शोधतो, स्वतःचा असा एक नवा मार्ग तयार करतो, तेव्हा तो प्रवास 0 ते 1 असतो. ही खरी उभी प्रगती आहे. हे थोडं पुस्तकी वाटतंय. आपण एका साध्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा एखाद्या गल्लीत कुणीतरी वडापावची गाडी टाकली आणि ती खूप चालू लागली. हे बघून जर त्याच गल्लीत आणखी 4 जणांनी वडापावच्या गाड्या टाकल्या तर ती 1 ते N प्रगती झाली. बरोबर. पण कुणीतरी विचार केला की लोकांना घरी बसून जेवण हवंय आणि त्याने स्विगी किंवा झोमॅटो सारखं ॲप बनवलं. तर ती 0 ते 1 प्रगती. क्या बात आहे. हे अतिशय अचूक उदाहरण आहे. हो ना. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या आयुष्यात आपण नेमकं काय करत आहोत. आपण वडापावच्या आणखी गाड्या टाकत आहोत का? म्हणजे आपण फक्त इतरांच्या करिअरच्या आणि जगण्याच्या पद्धतींची झेरॉक्स कॉपी काढत आहोत का, असा प्रश्न पडतो. अगदी. आणि याच सवयीमुळे आपण एका भयंकर जाळ्यात अडकतो, ज्याला स्पर्धा म्हणतात. हो, आपण सुरक्षिततेसाठी 1 ते N चा मार्ग निवडतो, कारण तिथे आधीच कुणीतरी गेलेलं असतं. पण तिथेच सगळ्यात मोठी दलदल असते. दलदल? पण थांबा, आपल्याला तर लहानपणापासूनच हेच शिकवलंय ना की स्पर्धा ही चांगली असते. हाच तर आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. म्हणजे शाळेत अगदी पहिल्या इयत्तेपासून मार्कांसाठी स्पर्धा सुरू होते. कोण पहिला आला, कोण दुसरा. या स्पर्धेमुळेच माणूस जास्त मेहनत घेतो, असा आपला समज आहे ना. हो, पण पीटर थिल यावर जोरदार प्रहार करतात. ते म्हणतात की स्पर्धा आपल्याला उत्तम बनवत नाही, तर ती आपल्याला एकाच साच्यात अडवते. एकाच साच्यात? हो, जेव्हा आपण स्पर्धेत उतरतो तेव्हा आपलं लक्ष स्वतःच्या प्रगतीवरून हटून फक्त समोरच्याला कसं हरवायचं यावर केंद्रित होतं. त्यामुळे माणसाचं मूळ वेगळेपण तिथेच मारलं जातं. बापरे, हे खूपच खरं आहे. पुस्तकात यावर शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलियट या नाटकाचं एक अप्रतिम उदाहरण दिलं आहे. रोमिओ आणि ज्युलियट? त्याचा स्पर्धेशी काय संबंध? बघा, त्या नाटकात मॉन्टेग्यू आणि कॅप्युलेट ही 2 कुटुंबे एकमेकांशी जीवाच्या कराराने भांडतात. पिढ्यानपिढ्या त्यांचं वैर असतं. पण का भांडतात? का भांडतात? त्याचं मूळ कारण कोणालाच आठवत नसतं. ते भांडतात कारण ते दोन्ही गट अगदी एकसारखेच असतात. त्यांची विचारसरणी एकसारखी असते. अच्छा, म्हणजे
व्यवसायात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आपण स्पर्धकांच्या इतक्या आहारी जातो की आपण आपलं मूळ ध्येयच विसरून जातो. अगदी. दोन कंपन्या एकमेकांना हरवण्यासाठी एवढ्या खाली जातात की त्यांचं स्वतःचं नुकसान व्हायला लागतं. हे ऐकताना शेक्सपियरच्याच हॅमलेटची आठवण येते, जिथे लोक एका रिकाम्या अंड्याच्या टर्फलासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी केवळ आपल्या अहंकारापायी लढतात. बरोबर. मग मला सांगा, आपणही असंच करत आहोत का? कॉर्पोरेट क्षेत्रात 2 कर्मचारी एकाच प्रमोशनसाठी लढतायत, ज्या प्रमोशनमुळे त्यांना फक्त जास्त तणाव मिळणार असतो. हो ना. समोरचा ती नोकरी करतोय म्हणून मलाही तीच मिळवायची आहे. मग ती गोष्ट खरोखर महत्वाची असो वा नसो. म्हणजे स्पर्धा आपल्याला उत्तम बनवण्याऐवजी आपला मानसिक नाश करत आहे का? 100%. स्पर्धेमुळे आपल्याला काहीही नवीन मिळत नाही. उलट फक्त तणाव आणि असुरक्षितता वाढते. 0 to 1 मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की खरी प्रगती आणि यश, ज्याला पुस्तकात मोनोपोली किंवा एकाधिकार म्हटलं आहे, ते तेव्हाच मिळतं जेव्हा आपण या जीवघेण्या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडतो. मोनोपोली म्हणजे जेव्हा आपण असं काहीतरी करतो जे दुसरे कोणी करू शकत नाही. अगदी. तिथे स्पर्धा संपते आणि मनःशांती सुरू होते. म्हणजे यशाचा खरा अर्थ हा गर्दीचा भाग होण्यात नाही, तर गर्दीतून बाहेर पडून स्वतःची एक नवी वाट निर्माण करण्यात आहे. होय. पण इथे मला तुम्हाला एक सखोल प्रश्न विचारायचा आहे. स्पर्धेतून बाहेर पडायचं तर ठरवलं, पण अनेकदा लोक म्हणतात की अरे तो पुढे गेला कारण त्याचं नशीब चांगलं होतं. हे नेहमीच ऐकायला मिळतं. आपण अनेकदा स्वतःच्या अपयशाचं खापरही नशिबावर फोडतो. यशाला फक्त नशीब मांडण्याच्या या मानसिकतेवर पुस्तकाचा दृष्टिकोन काय आहे? या चर्चेतला एक अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा भाग आहे. आजकाल लोक स्वतःला अनिश्चित आशावादी बनवून बसले आहेत. अनिश्चित आशावादी म्हणजे इनडेफिनिट ऑप्टिमिस्ट्स. हा शब्दप्रयोग थोडा नवीन वाटतोय. म्हणजे नेमकं काय? म्हणजे भविष्याबद्दल त्यांच्याकडे कोणतंही ठोस नियोजन नसतं. ते फक्त स्वतःचा रेझ्युमे वाढवण्यात आणि सर्व पर्याय खुले ठेवण्यात धन्यता मानतात. अच्छा, म्हणजे प्लॅन बी, प्लॅन सी असं सगळे तयार ठेवणं. हो, त्यांना वाटतं की सगळीकडे थोडं थोडं हातपाय मारले, 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसची सर्टिफिकेट्स गोळा केली, तर कुठे ना कुठे नशीब उघडेल. त्यांचा यशावर विश्वास असतो, पण ते यश कसं मिळवायचं याची कोणतीही स्पष्ट ब्लूप्रिंट त्यांच्याकडे नसते. ते फक्त वाऱ्याच्या दिशेने वाहत जातात. पण थांबा, आजच्या काळात जिथे अनिश्चितता एवढी वाढली आहे, म्हणजे रोज नवीन तंत्रज्ञान येतंय, AI मुळे नोकऱ्या जाण्याची भीती आहे, अशा वेळी आपण परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच अडॅप्ट करणं जास्त योग्य नाही का? हा प्रश्न खूप साहजिक आहे. हो ना, कारण डार्विनचा उत्क्रांतीवादाचा नियमही हेच सांगतो ना, की जो परिस्थितीनुसार बदलतो तोच टिकतो. वरवर पाहता तुमचा मुद्दा अगदी रास्त वाटतो आणि जगभरात हेच शिकवलं जातं. पण पीटर थिल इथेच एक धक्कादायक विचार मांडतात. काय? ते म्हणतात की डार्विनचा सिद्धांत निसर्गासाठी ठीक आहे, पण तो व्यवसायाला किंवा करिअरला लागू करणं अत्यंत चुकीचं आहे. असं का? कारण उत्क्रांती ही एक आंधळी प्रक्रिया आहे. ती फक्त परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया असते. जर आपण फक्त परिस्थितीनुसार बदलत राहिलो आणि प्लॅन बी वर अवलंबून राहिलो, तर आपण कशातच सर्वोत्तम होऊ शकत नाही. अच्छा. कारण प्लॅन बी म्हणजे प्लॅन ए पूर्ण क्षमतेने न करण्याची पूर्वतयारी असते. बापरे, हे खूपच खोल आहे. म्हणजे आपण एका सुटकेसमध्ये उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्ही ऋतूंचे कपडे भरून ठेवलेत. कारण आपल्याला पुढे काय होईल हे माहीत नाहीये. हो. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला नक्की कोणत्या प्रवासाला जायचं आहे, आपलं डेस्टिनेशन काय आहे, हेच आपल्याला माहीत नाहीये. अगदी बरोबर. म्हणूनच आपल्याला अनिश्चित नाहीतर निश्चित आशावादी म्हणजे डेफिनेट ऑप्टिमिस्ट बनावं लागेल. स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी एक भक्कम योजना असावी लागते, ज्याला पुस्तकात इंटेलिजंट डिझाईन म्हटलं आहे. इंटेलिजंट डिझाईन. परिस्थितीनुसार जुळवून घेतलं नाही, तर त्यांनी स्वतः आयफोन डिझाईन केला आणि जगाला बदललं. क्या बात आहे. तुमचं आयुष्य म्हणजे केवळ वाऱ्यावर उडणारं पान नाही. तुम्ही म्हणजे केवळ नशिबावर अवलंबून असलेलं लॉटरीचं तिकीट नाही आहात. तुम्हाला तुमचं भविष्य स्वतः डिझाईन करावं लागेल. तुम्ही लॉटरीचं तिकीट नाही आहात, हे वाक्य अक्षरशः अंगावर काटा आणणारं आणि प्रेरणादायी आहे. हो ना. पण जर अनिश्चितता सोडून ठोस योजना बनवायची असेल तर मग सुरुवात कुठून करायची, हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. कारण आजूबाजूला इतके पर्याय आहेत की माणूस गोंधळून जातो. मला नेमकं काय करायचं हे कसं ठरवायचं? यासाठीच पॉवर लॉ किंवा ज्याला आपण 80-20चा नियम म्हणतो, ती संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. 80-20चा नियम. हो. जगात मोजक्याच गोष्टी सर्वात मोठा परिणाम घडवून आणतात. पण आपण काय करतो? आपण सुरक्षितेसाठी डझनभर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सामान्य म्हणजे ॲव्हरेज बनण्याचा प्रयत्न करतो. अगदी.
आपली शिक्षण व्यवस्थाही आपल्याला हेच शिकवते. सगळ्या विषयांमध्ये पास व्हा, सगळ्या गोष्टींमध्ये थोडे थोडे चांगले बना. बरोबर. म्हणजे गणितातही चांगले मार्क हवेत, खेळातही पुढे असायला हवं, वक्तृत्व स्पर्धेतही भाग घ्यायचा. या सर्वांगीण विकासाच्या अट्टाहासामुळे आपण कशातच मास्टर किंवा सर्वोत्तम बनू शकत नाही असंच ना? 100%. आयुष्यात गुंतवणुकीसारखा पोर्टफोलिओ बनवता येत नाही. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जसं आपण 10 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो, जेणेकरून एक बुडाली तरी दुसरी तारेल. अगदी तसंच. पण तुम्ही तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ 10 वेगवेगळ्या करिअरच्या पर्यायांमध्ये गुंतवून खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजेच आपल्यातील जो लॅक ऑफ फोकस आहे, म्हणजे एकाग्रतेचा अभाव, तो याचमुळे येतो का? हो. आपण आपली ऊर्जा एकाच महत्त्वाच्या ध्येयावर केंद्रित करण्याऐवजी 10 वेगवेगळ्या ठिकाणी वाया घालवत आहोत. म्हणूनच आपण दिवसाच्या शेवटी एवढे थकून जातो. अगदी तसंच. पॉवर लॉ आपल्याला हेच सांगतो की तुमच्या आत जे सर्वोत्तम आहे, ज्यामध्ये तुम्ही खरोखरच वेगळे आहात, जे तुमचं मूळ बलस्थान आहे, त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. तुमची ती एक गोष्ट शोधा जी इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची आहे आणि त्या एकाच गोष्टीवर तुमची सर्व शक्ती पणाला लावा. पण मग इतर पर्यायांचं काय? इतर सर्व चांगले वाटणारे पर्याय नाकारावे लागतील. तेव्हाच एका महान ध्येयावर लक्ष केंद्रित करता येईल. हे ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे ना. ते एकमेव काम कसं शोधायचं, आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे कसं ओळखायचं? हां, हे खरंय. कारण अनेकदा आपल्याला आपली स्वतःची ताकद माहीत नसते. हे शोधण्यासाठी आपल्याला रहस्य शोधायला लागतील. रहस्य, सिक्रेट्स, म्हणजे काही गूढ किंवा जादुई गोष्टी का? नाही. रहस्य म्हणजे असं काहीतरी महत्वाचं सत्य, ज्यावर आज फार कमी लोक विश्वास ठेवतात किंवा ज्याकडे कोणाचाही लक्ष गेलेलं नाही. अच्छा. आपण बहुतांश वेळा तिथेच शोध घेतो जिथे सगळे शोधत असतात, म्हणजेच प्रस्थापित मार्गांवर. हो, सगळे इंजिनिअरिंग करतात, आपण तिथेच पाहतो. सगळे बँकेची परीक्षा देतात, आपण तिथेच पाहतो. पण खरा खजिना तिथे असतो जिथे कोणीच पाहत नाही. म्हणजे जिथे गर्दी नाहीये तो मार्ग शोधणं. अगदी. एअरबीएनबीचं उदाहरण घ्या. अनोळखी लोक दुसऱ्यांच्या घरात पैसे देऊन राहतील यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. ते एक रहस्य होतं जे त्याने ओळखलं. क्या बात है. तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल की असं कोणतं सत्य आहे जे मला माहीत आहे, जे मला स्पष्ट दिसतंय, पण जग ते मानायला तयार नाही. तुमचं ते रहस्यच तुमची 0 ते 1 ची ताकद बनू शकतं. हे ऐकताना एक वेगळीच शांतता जाणवते. आपण जो रोजचा गोंधळ अनुभवतो त्यातून बाहेर पडण्याचा हा नक्कीच एक मार्ग असू शकतो. हो, नक्कीच. आता या टप्प्यावर मला वाटतं आपण सर्वांनीच काही क्षणांसाठी थांबून स्वतःच्या आत डोकावून पाहणं गरजेचं आहे. मी आता काही प्रश्न विचारणार आहे जे आपण स्वतःला विचारले पाहिजेत. अगदी. हे रिफ्लेक्शन खूप महत्वाचं आहे. पहिला प्रश्न. आपण इतरांसारखा बनण्याच्या, त्यांची कॉपी करण्याच्या शर्यतीत स्वतःची मूळ ओळख तर हरवून बसलो नाही ना? हा प्रश्न खूप खोल आहे. कारण अनेकदा आपण दुसऱ्यांचं आयुष्य जगण्यात आणि त्यांना खुश ठेवण्यात इतके मग्न असतो की आपण खऱ्या अर्थाने आपण राहतच नाही. आपली स्वतःची अशी कोणतीही ओळख उरत नाही. आणि दुसरा प्रश्न. तुमची अनमोल ऊर्जा आणि वेळ अशा स्पर्धेत वाया जात आहे का, जिथे जिंकूनही तुम्हाला मनाची शांती मिळणार नाही? आणि हे सर्वात जास्त दुःखद असतं, जेव्हा तुम्ही एखादी शर्यत जिंकता, पण शेवटी तिथे पोचल्यावर तुम्हाला जाणवतं की अरे मला हे नकोच होतं. शर्यत जिंकूनही जेव्हा आतून पोकळ वाटतं, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सर्वात मोठी हार असते. खरंय. आणि तिसरा प्रश्न. तुमच्या आयुष्यातला तो 0 ते 1 क्षण कोणता असू शकतो? तुमचं ते असं कोणतं रहस्य आहे जो वेगळापणा तुम्हाला या गर्दीतून कायमचं बाहेर काढेल? हे प्रश्न स्वतःला विचारताना कदाचित थोडी अस्वस्थता जाणवेल, मनामध्ये भीती निर्माण होईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. काय? आज तुम्हाला जो ताण येत आहे, जी असुरक्षितता वाटत आहे, तो तुमचा वैयक्तिक दोष नाहीये. अच्छा. तो ताण तुम्ही ज्या चुकीच्या स्पर्धेत पळत आहात त्या स्पर्धेचा साहजिक परिणाम आहे. हां. तुम्ही अशा एका रॅट रेसमध्ये आहात जिथे सगळ्यांना एकमेकांसारखंच बनायचंय. बापरे. म्हणजे हा ताण आपला नाहीच आहे, तो त्या चुकीच्या सिस्टीमचा आणि स्पर्धेचा भाग आहे. अगदी. पण जेव्हा तुम्ही इतरांशी कॉपी करणं थांबवता, जेव्हा तुम्ही स्पर्धा करणं सोडून देता आणि स्वतःच्या आतलं ते रहस्य शोधता, त्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आयुष्यात एक अफाट शांतता येते. एक वेगळीच क्लॅरिटी येते. हो, एक विलक्षण स्पष्टता येते की मला नक्की काय करायचंय. आणि तिथेच खऱ्या अर्थानं तुमचा 0 ते 1 चा प्रवास सुरू होतो. तिथे फक्त आणि फक्त तुम्ही असता. किती सुंदर आणि दिलासा देणारा विचार आहे हा. म्हणजे
आपण इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःची एक अशी जागा निर्माण करायची जिथे आपली कोणाशी स्पर्धा नसेल, बरोबर. जिथे आपली मोनोपॉली असेल. होय. आणि हाच या सखोल चर्चेचा सर्वात मोठा आणि अंतिम निष्कर्ष आहे. आपले आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा इतरांनी आधीच तुडवलेल्या सुरक्षित पण गर्दीच्या मार्गावर चालण्यासाठी नाहीये. 1 ते Nची वाट खूप सोपी वाटते, तिथे भरपूर लोक असतात, पण तिथे फक्त तडजोड आणि ताण आहे. आणि 0 ते 1 ची वाट अनोळखी असते. तिथे सोबत कोणी नसेलही, पण ती वाट पूर्णपणे तुमची स्वतःची असते. अगदी. आणि स्वतःची वेगळी वाट निवडण्यातच आयुष्याचं खरं समाधान आणि अफाट यश दडलेलं आहे. आजची ही चर्चा खरोखरच विचारांची दिशा बदलणारी आणि डोळे उघडणारी होती. नेहमीच्या धावपळीतून 2 पावलं मागे येऊन स्वतःकडे बघण्याची ही एक उत्तम संधी होती. नक्कीच. मलाही ही चर्चा खूप आवडली. या सखोल चर्चेचा शेवट करताना मी एक नवा विचार समोर ठेवून जातो. काय माहीत, तुमच्यातील ज्या वेगळेपणाला समाज आज विचित्र समजत आहे किंवा ज्याला तुम्ही लोकांच्या भीतीने लपवण्याचा प्रयत्न करत आहात, तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि मौल्यवान रहस्य असेल. क्या बात आहे. त्या वेगळेपणावर विश्वास ठेवा. अगदी. स्वतःला लॉटरीचं तिकीट समजणं सोडून द्या आणि स्वतःचा मार्ग स्वतः घडवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.